नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2023 मध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते 2024 च्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत। मित्रांनो, याची पीडीएफ लिंक जर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, एकदा नक्की चेक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भाकड कथा या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा। ऑप्शन्स आहेत निरर्थक गोष्टी, भाषण चातुर्य, गप्पा गोष्टी, जातक कथा। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 निरर्थक गोष्टी हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, हे सर्व प्रश्न अगदी महत्त्वाचे असणार आहेत। तुम्ही देखील 3 ते 5 सेकंदात खाली कमेंट करून उत्तर देऊ शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। प्रश्न क्रमांक 2, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। कविताची बहीण हुशार आहे। ऑप्शन्स आहेत पंचमी, षष्टी, तृतीया, प्रथमा। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 षष्टी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, पुढील शब्दाचा अर्थ सांगा। जरब। ऑप्शन्स आहेत दरारा, धोका, दृष्ट, निर्विकार। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 दरारा हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, जरब या शब्दाचे अर्थ वाचक, दरारा, दहशत असे होतात। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 दरारा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, संधी सोडवा। अरुणाचल। ऑप्शन्स आहेत अरु प्लस आचल, अरुण प्लस अचल, अरुणा प्लस अचल, अरुणा प्लस आचल। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 अरुणा प्लस आचल हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। मी सिनेमा पाहतो। ऑप्शन्स आहेत सकर्मक, आकर्मक, प्रयोजक, शक्य। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 सकर्मक हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा। हातावर तुरी देणे। ऑप्शन्स आहेत फसवणूक, सुटका करून घेणे, तुरीची भाजी शिजवणे, पोट भरून खाणे, हात ओला करणे। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 फसवणूक, सुटका करून घेणे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, द्राविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ ओळखा। ऑप्शन्स आहेत योगाभ्यास करणे, केवळ देखावा करणे, सध्या बाबींमध्ये गुंतागुंत करणे, मोठी चूक करणे। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 सध्या बाबींमध्ये गुंतागुंत करणे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा। ऑप्शन्स आहेत माणुसकी, थंड, मित्र, सुंदर। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 माणुसकी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे। ऑप्शन्स आहेत पुणे ते अहमदाबाद, मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते बेंगलोर, पुणे ते बेंगलोर। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 मुंबई ते अहमदाबाद हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, भारतातील पहिली जी बुलेट ट्रेन असणार आहे ती मुंबई ते अहमदाबाद जाणारी आहे। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही। ऑप्शन्स आहेत सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अब्दुल कलाम, महात्मा गांधी। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी यांना भारतरत्न मिळालेला नाही हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे। ऑप्शन्स आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी, आशा भोसले, नानासाहेब धर्माधिकारी, लता मंगेशकर। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 आप्पासाहेब धर्माधिकारी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोण भारताचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत। ऑप्शन्स आहेत NV रमना, रंजन गोगोई, धनंजय चंद्रचूड, दीपनकर दत्ता। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 धनंजय चंद्रचूड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, राज्य परिवहन महामंडळ ST बस प्रवासात महिलांना तिकीट दरात डॅश डॅश टक्के सवलत नुकतीच जाहीर झाली आहे। ऑप्शन्स आहेत 25, 60, 100, 50। यातील ऑप्शन क्रमांक 4 50% सवलत ही आत्ताच जाहीर झाली आहे। प्रश्न क्रमांक 14, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत खालील डॅश डॅश ठिकाणी प्रस्तावित आहे। ऑप्शन्स आहेत हिंदू मिल, जुहू चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, आझाद मैदान। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 हिंदू मिल हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, मराठी भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या साहित्यकाच्या स्मृती दिनी साजरा केला जातो। ऑप्शन्स आहेत मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, सुरेश भट, बाब बोरकर। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत।
ऑप्शन्स आहेत रमेश बैस, रामनाथ कोविंद, भगतसिंह कोश्यारी, द्रौपदी मुर्मू. रमेश बैस हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 17. ठाणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत? ऑप्शन्स आहेत एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, शंभूराजे देसाई यापैकी नाही. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 शंभूराजे देसाई हे अगदी योग्य उत्तर आहे. मित्रांनो, सध्याचे ठाण्याचे जे पालकमंत्री आहेत ते शंभूराजे देसाई हे आहेत. प्रश्न क्रमांक 18. महिला IPL 2023 खालीलपैकी कोणी जिंकली? ऑप्शन्स आहेत मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, UP वॉरियर्स. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 मुंबई इंडियन्स हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? ऑप्शन्स आहेत पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 पोलीस महासंचालक हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमलेली आहे? ऑप्शन्स आहेत KP बक्षी समिती, अनुपम वर्मा समिती, प्रवीण कुमार समिती, राजीव गैबा समिती. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 KP बक्षी समिती. KP बक्षी समिती ही महाराष्ट्र शासनाने वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी समिती नेमलेली आहे. प्रश्न क्रमांक 21. आंध्र प्रदेश राज्याची नवी राजधानी कोणती? ऑप्शन्स आहेत विशाखापट्टणम, हैदराबाद, अमरावती यापैकी नाही. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 विशाखापट्टणम हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. नुकतेच भारतामध्ये 12 चित्ते खालीलपैकी कोणत्या देशांमधून आणले? ऑप्शन्स आहेत दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका, उत्तर अमेरिका यापैकी नाही. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका हे अगदी योग्य उत्तर आहे. मित्रांनो, नक्की लक्षात ठेवा, भारतामध्ये 12 चित्ते हे दक्षिण आफ्रिकेतून आणलेले आहेत. प्रश्न क्रमांक 23. भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसचे 2023चे 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? ऑप्शन्स आहेत जालंधर, बेंगलुरू, नागपूर, कोलकाता. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतातील सर्व मान्यताप्राप्त शाळा व मंडळासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी खालीलपैकी कोणते नियम NCERTने जाहीर केले? ऑप्शन्स आहेत पारख, स्ट्रेंज, पुष्प यापैकी नाही. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 पारख हे अगदी योग्य उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्न अगदी महत्त्वाचा आहे, नीट समजून घ्या आणि प्रश्नाचे उत्तर हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 25 आणि शेवटचा. खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष भारताचे प्रजासत्ताक दिन 2023चे प्रमुख अतिथी होते? ऑप्शन्स आहेत इराण, इटली, जॉर्डन, इजिप्त. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 इजिप्त हे अगदी योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे होते पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न, ज्याची PDF लिंक खाली दिलेली आहे. लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.